7 सप्टेंबर रोजी जीव माझा गुंतला या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे यांच्या उपस्थितीत ग्राहक बाजारच्या नवीन भव्य दालनाचा होणार शुभारंभ। ग्राहकांना 2 ते 50% खरेदीवर मिळणार डिस्काउंट। या उत्सवात शिरोळकरांनी सहभागी व्हावे। पत्ता ग्राहक बाजार शिरोळ, शाखा नंबर 2, पंचायत समिती नजीक, तुलसी मेडिकल पाठीमागे, श्रीपती माणिकल्ली। संपर्क 98 22 12 05 95। मंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली नाही म्हणजे दुर्लक्ष आहे असं नाही। दीपक केसरकर। मराठा समाजाबद्दल विशेष कायदा केला तो कोर्टात टिकला, हा काहीतरी करतोय याचाच भाग आहे, काही करत नाही असं होऊ शकत नाही। राज्य सरकार जागरूक राहून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आंदोलकांशी फोनवरून संवाद सुरू आहे। प्रत्यक्ष भेट घेतली नाही म्हणजे दुर्लक्ष आहे असं नाही। आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं। पाहूया पुढे ते काय म्हणतात। हा मुद्दा मी तपासून बघेन, आवश्यकता असेल तर तसं केलं जाईल। परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही पावसामुळे सुद्धा ज्याला परीक्षा काही होत्या त्या 11वी अर्थात 11वी 12वी म्हणजे 10वीच्या आणि 12वीच्या होत्या, त्याच्यामुळे काय होतं की ऍडमिशनच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण झालेले होते। पण सुदैवाने ऍडमिशनच्या तारखा आम्ही पुढे ढकलून घेतल्या आणि त्यांना आम्ही अकॉमोडेट केल्या। आता ज्या परीक्षा आहेत या 6 महिने वगैरे असतात, म्हणजे त्याचा थेट परिणाम ऍडमिशन्सवर होत नसता। तर मी हा मुद्दा चेक करून बघेन आणि तसं असेल तर निश्चितपणे सवलत ही मुलांना दिली जाईल। कुठल्याही परिस्थितीत मुलांच्या अभ्यासामध्ये किंवा त्यांच्या परीक्षेमध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाही याची अधिवेशन बोलावं असं देखील म्हटलंय। एक असं आहे की हे बघा, आमच्या पक्षाच्या भूमिकेचा हा प्रश्न नसतो, ज्यांच्यासाठी ही आरक्षण आहे त्यांचा हा प्रश्न असतो। त्याच्यामुळे त्यांच्याशी विचारविनिमय करून हा निर्णय घेतला गेला पाहिजे। कारण ज्यावेळेला आपण दुसऱ्यांच्या याच्यामध्ये करतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजी निर्माण होता कामा नये, ही काळजी सर्वांनीच घ्यायला लागते। तशी चर्चा निश्चितपणे होईल, चर्चेला कुठलाही अडथळा नाही आहे, परंतु ज्यांना ह्याचा लाभ मिळतो त्यांच्याशी सुद्धा चर्चा, शेवटी हा एक व्यापक प्रश्न आहे आणि तो चर्चेच्या माध्यमातून सुटला पाहिजे। मुद्दा ज्यावेळी निघाला त्यावेळी ओबीसी आणि मराठा अशी फूट पाडण्याचा प्रयत्न आहे तो राजकारण्यांच्याकडून झालेला आहे। आता देखील त्याला अपवाद नाही। 2016 पासून कोर्टाचं कारण सांगून मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत। आता मराठा समाज हा मुद्दा मी तपासून बघेन, आवश्यकता असेल तर तसं केलं जाईल। परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही पावसामुळे सुद्धा ज्याला परीक्षा काही होत्या त्या 11वी अर्थात 11वी 12वी म्हणजे 10वीच्या आणि 12वीच्या होत्या, त्याच्यामुळे काय होतं की ऍडमिशनच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण झालेले होते। पण सुदैवाने ऍडमिशनच्या तारखा आम्ही पुढे ढकलून घेतल्या आणि त्यांना आम्ही अकॉमोडेट केल्या। आता ज्या परीक्षा आहेत या 6 महिने वगैरे असतात, म्हणजे त्याचा थेट परिणाम ऍडमिशन्सवर होत नसता। तर मी हा मुद्दा चेक करून बघेन आणि तसं असेल तर निश्चितपणे सवलत ही मुलांना दिली जाईल। कुठल्याही परिस्थितीत मुलांच्या अभ्यासामध्ये किंवा त्यांच्या परीक्षेमध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाही याची अधिवेशन बोलावं असं देखील म्हटलंय। एक असं आहे की हे बघा, आमच्या पक्षाच्या भूमिकेचा हा प्रश्न नसतो, ज्यांच्यासाठी ही आरक्षण आहे त्यांचा हा प्रश्न असतो। त्याच्यामुळे त्यांच्याशी विचारविनिमय करून हा निर्णय घेतला गेला पाहिजे। कारण ज्यावेळेला आपण दुसऱ्यांच्या याच्यामध्ये करतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजी निर्माण होता कामा नये, ही काळजी सर्वांनीच घ्यायला लागते। तशी चर्चा निश्चितपणे होईल, चर्चेला कुठलाही अडथळा नाही आहे, परंतु ज्यांना ह्याचा लाभ मिळतो त्यांच्याशी सुद्धा चर्चा, शेवटी हा एक व्यापक प्रश्न आहे आणि तो चर्चेच्या माध्यमातून सुटला पाहिजे। मुद्दा ज्यावेळी निघाला त्यावेळी ओबीसी आणि मराठा अशी फूट पाडण्याचा प्रयत्न आहे तो राजकारण्यांच्याकडून झालेला आहे। आता देखील त्याला अपवाद नाही। 2016 पासून कोर्टाचं कारण सांगून मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत। आता मराठा समाज राजसाहेब हे सुद्धा राज्याचे नेते आहेत, त्या ठिकाणी आंदोलकांना भेटायला जाणं आणि विशेषतः त्या ठिकाणी जो दुर्दैवी प्रकार घडला ज्याच्यामुळे लाठीमार त्या ठिकाणी घडला, तर त्या संदर्भात त्यांनी जाऊन चौकशी करणं वगैरे इथपर्यंत सगळं बरोबर आहे। परंतु सर्वांचीच भूमिका आहे की आरक्षणाच्या संदर्भात कोर्टामध्ये हे मॅटर थांबलेलं असल्यामुळे त्याच्यावरचा मार्ग हा त्याच मार्गातून काही काढायला लागेल आणि ह्याच्याबद्दल कुठलंही दुमत असण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं। आणि त्याच्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशन हाच त्याला इलाज आहे
आणि ते टिकावं अशी आमची एका सगळ्यांची बाजूला जी प्रमुख मागणी होती की अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, तर कारवाई करावी. या संदर्भात आपल्याला माहिती आहे की तिथले जे SP आहेत यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे आणि त्याचा चार्ज हा आता बलकवडे जे कोल्हापूरला SP होते त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळे जी एक मागणी होती की कारवाई करावी ही मागणी पूर्ण झालेली आहे. आणि मला स्वतः असं वाटतं की आपण जे काय आजपर्यंतची आंदोलनं बघितली मराठा समाजाची अत्यंत शांततापूर्ण होती. लाखोचे त्या ठिकाणी मोर्चे झाले, पण कुठलेही त्या ठिकाणी दगडफेक झाली नाही, कुठलीही अशांतता झाली नाही. आणि हे एक वैशिष्ट्य आहे समाजाचं आणि ते वैशिष्ट्य आणि त्याच्यामुळे सर्वांनाच आपुलकी आहे समाजाबद्दल. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही सुद्धा शासनाची भूमिका आहे, सर्वांचीच भूमिका आहे. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाने आम्ही जो नियम बनवलेला होता, जेव्हा फडणवीस साहेब होते त्यावेळेला ॲक्टमध्ये बदल केला, आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये टिकलं होतं, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये दुर्दैवाने ते टिकू शकलं नाही. आणि त्याच्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशन हे त्या ठिकाणी दाखल करायचं आहे, त्याची पूर्वतयारी चालू आहे. आणि माझी खात्री आहे की स्वतः मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालत आहेत, वेळोवेळी ते चर्चा करतायत. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे सकारात्मक असं सरकार असल्यामुळे एकंदरीतच कुठेही अशांतता होऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा केलेलं आहे. ज्यावेळेला मी कोल्हापूरला आलो होतो त्यावेळेला सुद्धा मराठा समाजाचं शिष्टमंडळाशी चर्चा केलेली आहे. आणि नेहमीच आमच्या चर्चा अतिशय शांततेने होतात, अतिशय चांगल्या वातावरणामध्ये होतात. आणि त्याच्यामुळे ही जी परंपरा आहे ही परंपरा कायम ठेवावी. असं अगोदरच सांगितलं की इतर समाज ज्यांना हे आरक्षण मिळतं त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली पाहिजे. शेवटी कुठल्याही समाजामध्ये आपापसात वाद होता कामा नये, ही जबाबदारी सुद्धा सरकारची असते. सर्व समाज एकामेकाची गुणगोविंदाने नांदणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती कायम साहेब राखावी. तुम्ही कोल्हापूरचे पालकमंत्री आहे, मात्र हसन मुश्रीफ साहेब आज जनता दरबार घेत आहेत. नाही बघा, हसन मुश्रीफ हे एक ज्येष्ठ नेते आहेत, ते कोल्हापूरमधले आहेत. त्यांनी जनता दरबार घेतला तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. लोकांची मागणी असेल तर असा जनता दरबार पालकमंत्री म्हणून अवश्य घेईन. परंतु मुख्यमंत्री स्वतः इथे येऊन गेलेले आहेत आणि शासन आपला दारी हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाल्यामुळे पुन्हा असा वेगळा कार्यक्रम घेण्याची आवश्यकता मला वाटली नाही, म्हणून घेतलेलं नाही. मी मुश्रीफ साहेबांची अवश्य चर्चा करेन आणि पालकमंत्री म्हणून असा काही कार्यक्रम घेण्याची आवश्यकता असेल मी निश्चितपणे घेईन. दिवस आता दूर नाही असं मुख्यमंत्री म्हणतायत. किती दिवस आता हेच आश्वासन असं म्हणता येणार नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपण पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारताय. स्पेशल ऍक्ट घडला जे भारतामध्ये कुठेही घडलेलं नाही, ते महाराष्ट्रामध्ये घडलं. ते हायकोर्टामध्ये तो ऍक्ट व्हॅलिड ठरला. फक्त 15% जे आरक्षण दिलं होतं त्याच्याऐवजी हायकोर्टाने 12% केलेलं होतं. ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती समाजाला सुद्धा माहिती आहे. असं असताना क्युरेटिव्ह पेटिशन हा ह्याच्यावर इलाज आहे आणि तो शासन निश्चितपणे करेल. कलेक्टर बदलाच्या काय हालचाली सुरू आहेत का? कारण भाजपनं कलेक्टर बदलाव जो अमित हे बघा, अमन मित्तल अमन मित्तल हे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून येणार एक चर्चा आहे आणि मला याच्या बाबतीत काहीही माहिती नाही. मी माहिती करून घेईन. बघा, शेवटी असं होतं की ज्या वेळेला काही प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या संदर्भात मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जे झाले होते त्याच्याबाबत मी चौकशी करून त्यांना बोलण्याचा उद्देश नव्हता हे जाहीर सांगून त्याच्याबद्दल पत्रक काढायला मी सांगितलेलं आहे. त्यांनी अद्याप काढलेलं नसेल तर तसं मी काढायला काँग्रेसच्या जनसंवाद यात्रा राज्यात सगळीकडे सुरू आहे. मला जरा काय झालं, विद्यार्थ्यांचा कार्यक्रम, विद्यार्थी खूप वेळ थांबले. पवारांना उभं करण्याच्या हालचाली महायुतीकडून सुरू आहेत. चर्चा बघा, ह्या स्टेजला हे सगळं मला वाटत नाही की याच्यावर चर्चा करण्याची ही वेळ आहे. कारण अजून लोकसभेला वेळ आहे आणि ज्यावेळेला जी परिस्थिती उद्भवेल त्यावेळेला कदाचित दादांच्या बरोबर सुप्रियाताई असतील तर मी आता सांगू शकणार नाही. तो त्यांचा स्वतःचा एकमेकाचा फॅमिली मधला निर्णय आहे. मी त्याच्यावर काय बोलू सांगा. मला तो बोलवण्यात येतं. ते विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना सुद्धा बोलवण्यात येईल आणि प्रत्येकाने आपली भूमिका मांडावी अशी अपेक्षा आहे. ज्याला मागणी करण्यात आलेली होती, मराठा समाज अत्यंत मॅच्युअर्ड समाज आहे. अनेक वर्ष
महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व या समाजाने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची मागणी होती की इतरांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न पोचता आम्हाला आरक्षण देण्यात यावं. हे नेहमी एक संयमाची भूमिका नेहमी मराठा समाजाने घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की त्या मागणीनंतर आता जे काही नवीन प्रस्ताव पुढे येतात तर त्याच्यावर सुद्धा चर्चेद्वारेच हे सगळं मिटायला लागतं. कारण चर्चा घडली तर त्याच्यातून काहीतरी चांगलं परीक्षा पुढे ढकलण्याची असं आहे की ॲक्शन ताबडतोब घेतली गेलेली आहे आणि खरं तर जरंगे पाटील आणि CM साहेबांची भेट सुद्धा प्रस्तावित होती 3 तारीखला. मध्ये हा लाठीमाराचा प्रकार जो घडला त्याच्यामध्ये अशी सुद्धा शक्यता असते की मराठा समाजामधलं कोण दगडफेक करेल असं मला अजिबात वाटत नाही आणि त्याच्यामुळे बाहेरच्या कोणीतरी असा प्रकार केला असेल का त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही काय आज सांगू शकत नाही. ज्यावेळेला चौकशी होईल त्यावेळेला नेमकं कळू शकेल आणि नेहमीच संयमाची एक भूमिका घ्यायला लागते पोलिसांना. त्यांनी ती घेतली की नाही हे सुद्धा तपासून बघायला लागेल. कारण त्याच्यामध्ये पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत, आंदोलक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. त्याच्यामुळे एकंदरीत निपक्षपातीपणे ह्याची चौकशी व्हावी आणि कुठल्याही प्रकारे मराठा समाजावर अन्याय होणार नाही, कुठल्याही प्रकारे असं घडणार नाही याची खात्री आहे. स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांची चर्चा केलेली आहे. आज 12 वाजता मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांची त्यांची चर्चा आहे. शेवटी हे निर्णय राज्याच्या स्तरावर घ्यायला लागतात. एखादं आंदोलन एखाद्या भागामध्ये चालू असेल तर स्वतः जरंगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्री दूरध्वनीद्वारे बोललेले होते. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे कुठलंही दुर्लक्ष या आंदोलनाकडे सुद्धा झालेलं नाही आहे. सातत्याने मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय सर्व संपर्कामध्ये आहेत आणि लवकरात लवकर परिस्थिती निवळावी अशी आमची सगळ्यांची धोक्याची गोष्ट नाही का? एक आपण लक्षात घ्या, मराठा आरक्षणासाठी स्पेशल ऍक्ट करण्यात आला ही वस्तुस्थिती आहे ना. तो हायकोर्टामध्ये टिकला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे ना. मग असं कसं म्हणता येईल? तोंडाला पानं पुसले असं म्हणता येणार नाही. ऍक्ट झाला, त्याप्रमाणे नोकऱ्या मिळाल्या आणि त्याच्यानंतर सुद्धा या ज्यांना नोकऱ्या मिळाल्या होत्या त्यांच्यावर कुठल्याही तऱ्हेने अन्याय होणार नाही अशा रीतीने त्यांना सुद्धा अकॉमोडेट करण्यात आलं. म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही अत्यंत जागरूक असतो. ज्याला मराठा समाजाचं माझ्याकडे एक शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी सांगितलं की ओपन मधल्या आणि EWS मधल्या जे रिझर्वेशन दाखवलं शिक्षक भरतीमध्ये हे कमी दाखवलेलं आहे. मी सगळ्या CEOना सूचना दिल्या. पुन्हा सगळे कुठल्या कुठल्या कॅटेगरीमधली लोक कुठल्या कॅटेगरीमध्ये गेले होते हे चेक केलं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 200 ते 300 जागा या ओपनच्या त्या ठिकाणी क्रिएट झाल्या, EWSच्या जागा क्रिएट झाल्या. आम्ही तर अत्यंत जागरूकपणे हे सगळं करत असतो. म्हणून एवढ्या ओपनच्या जागा मागण्या काय होत्या की ओपनच्या जागा सुद्धा नसल्या तर मग मराठा समाजावर अन्याय होणार. त्या सुद्धा आम्ही सगळं चेक केलं. जिथं चुकीने ओपनमध्ये गेलेले होते कॅन्डिडेट त्यांना पुन्हा त्यांच्या मूळच्या रिझर्वेशनमध्ये टाकून या जागा सुद्धा मोकळ्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळे भरतीच्या संदर्भात कुठलीही अडचण EWS मधून येण्यामध्ये मराठा समाजाला येणार नाहीये आणि ही जागरूकता तशी महाराष्ट्र शासन दाखवतं. कारण आम्हाला आपुलकी आहे. केसेस मागे घेताना मी त्याला गृहराज्यमंत्री होतो. जवळजवळ आंदोलनातल्या सगळ्या केसेस मागे घेतले. ते आंदोलनातले लोक सुद्धा आपल्याला सांगू शकतील. म्हणजे ज्या समाजाबद्दल अत्यंत आदर आणि आपुलकी आहे त्या प्रश्नाच्या संदर्भात असं आम्ही पानं पुसले वगैरे असं बोलू नये अशी माझी नम्र विनंती. हा मुद्दा मी तपासून बघेन. आवश्यकता असेल तर तसं केलं जाईल. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही पावसामुळे सुद्धा ज्याला परीक्षा काही होत्या त्या 11वी अर्थात 11वी 12वी म्हणजे 10वीच्या आणि 12वीच्या होत्या. त्याच्यामुळे काय होतं की ॲडमिशनच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण झालेले होते. पण सुदैवाने ॲडमिशनच्या तारखा आम्ही पुढे ढकलून घेतल्या आणि त्यांना आम्ही अकॉमोडेट केल्या. आता ज्या परीक्षा आहेत या 6 महिने वगैरे असतात. म्हणजे त्याचा थेट परिणाम ॲडमिशन्सवर होत नसता. तर मी हा मुद्दा चेक करून बघेन आणि तसं असेल तर निश्चितपणे सवलत ही मुलांना दिली जाईल. कुठल्याही परिस्थितीत मुलांच्या अभ्यासामध्ये किंवा त्यांच्या परीक्षेमध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाही याची अधिवेशन बोलवावं असं देखील म्हटलंय. एक असं आहे तुमच्या की काय भूमिका? हे बघा, आमच्या पक्षाच्या भूमिकेचा हा प्रश्न नसतो. ज्यांच्यासाठी ही आरक्षण आहे त्यांचा हा प्रश्न असतो. त्याच्यामुळे त्यांच्याशी विचारविनिमय करून हा निर्णय घेतला गेला पाहिजे. कारण ज्यावेळेला आपण दुसऱ्यांच्या याच्यामध्ये करतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजी निर्माण होता कामा नये. ही काळजी सर्वांनीच घ्यायला लागते. तशी चर्चा निश्चितपणे होईल. चर्चेला कुठलाही अडथळा नाही आहे. परंतु
ज्यांना ह्याचा लाभ मिळतो त्यांच्याशी सुद्धा चर्चा, शेवटी हा एक व्यापक प्रश्न आहे आणि तो चर्चेच्या माध्यमातून सुटला मराठा पाहिजे. आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी निघाला त्यावेळी ओबीसी आणि मराठा अशी फूट पाडण्याचा प्रयत्न आहे तो राजकारण्यांच्याकडून झालेला आहे. आता देखील त्याला अपवाद नाही. 2016 पासून कोर्टाचं कारण सांगून मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत. आता मराठा समाज